श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या महिन्यात पूजेसारखी अनेक शुभ कार्य फलदायी ठरत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मी नारायणाची कृपा प्राप्त होते. देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. लक्ष्मी नारायणाचा आशीर्वाद घेण्यासाठी या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक जण व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटले जाते. त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत केल्याने महिलांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्याचबरोबर घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात आणि म्हणून या मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी व्रत करून पूजा केली जाते. तसेच या दिवशी काही प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी इथे लावा फक्त एक दिवा. हा दिवा लावल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा उपाय आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे. सायंकाळी तुम्ही 6 नंतरनं हा जो एक दिवा आहे तर हा आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहे. जरी या दिवशी तुम्ही व्रत करत नसेल, लक्ष्मीची पूजा करत नसेल तरीही तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. या दिवशी घरामध्ये आपण जे काही उपाय करतो तर ते खूप प्रभावी ठरत असतात. कारण माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये या दिवशी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून या वेळेमध्ये, या काळामध्ये आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा हा आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. दिव्याला त्यागाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जर नित्यनेमाने आपल्या देवघरामध्ये दिवा लावला तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील दारिद्र्य दूर होते. इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते. जेव्हा आपण एखादी पूजा किंवा एखादा उपाय हा दिवा प्रज्वलित करून अग्नीच्या साक्षीने करत असतो तेव्हा ती सेवा, तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम दिवा हा करत असतो. इतकं महत्त्व या दिव्याला दिले जाते आणि म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा अवश्य आज आपल्या घरामध्ये करायचा आहे. जर घरामध्ये सतत आर्थिक अडचणी असेल, घरात आलेला पैसा हा टिकत नसेल, आलेला पैसा हा घरातून वायफळ खर्च होत असेल किंवा घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहे, म्हणजेच आपल्या घरामध्ये कमावणारा हा एकच व्यक्ती असेल परंतु घरातून पैसे जाण्याचे मार्ग हे जास्त असेल. बऱ्याच वेळा असं होतं की घरात पैसा येतो, मग तो आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणांमधून तो निघून जातो. पैशाला पैसा हा लागत नाही. यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असते. तसेच बऱ्याच वेळा असंही होतं की आपलं एखादं खूप महत्त्वाचं काम असतं आणि प्रयत्न करूनही त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही. कोणत्याही गोष्टी मनासारख्या घडत नाही. कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरात सतत वाद, विवाद, क्लेश, भांडणे होत असेल तर हा एक दिवा लक्ष्मी आणि भगवान श्री हरिविष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि या सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला हा एक दिवा लावायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुम्ही तुमच्या घरामध्ये अखंड दिवा लावत जा. म्हणजे सकाळी जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरातली देवांची पूजा करता तेव्हाच एक अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. तो दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत चालेल. ज्या घरामध्ये गुरुवारच्या दिवशी अखंड दिवा लावला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते.
म्हणून आपल्याला एक दिवा हा आपल्या देवघरामध्ये अवश्य प्रज्वलित करायचा आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुळशीपाशी सुद्धा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे। तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तुळशीची पूजा करायला विशेष महत्त्व आहे। यामुळे तुळशीपाशी सुद्धा एक दिवा लावायचा आहे। धूप दीप अगरबत्ती तुम्हाला लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे। यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, ज्याला आपण पंती म्हणतो। मातीचा दिवा हा पंचतत्वांपासून बनलेला असतो। यामुळे त्यामध्ये सकारात्मकता जी असते तर ती खूप जास्त असते आणि त्याचा आपल्याला खूप फायदा होत असतो। एक मातीची पंती घ्यायची आहे। त्या पंतीमध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे। तूप नसेल तर मग तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घातलं तरी सुद्धा चालेल। यानंतर ना या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहे। जर तुम्ही तेल घातलेलं असेल तर दुहेरी कापसाची वात लावा आणि तूप घातलेलं असेल तर एक फुलवात तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे। यानंतर ना हा जो दिवा आहे तर हा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे। प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर चण्याची डाळ जी असते, ज्याला हरभरा डाळ आपण म्हणतो, तर ती टाकायची आहेत आणि त्यावरती हा दिवा ठेवून तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। यानंतर ना आपल्याला या दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे आणि हा दिवा घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या केळीच्या झाडापाशी जायचं आहे आणि त्या केळीच्या झाडापाशी हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। केळीच्या वृक्षाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करा, दिव्याला सुद्धा हळद कुंकू लावून अक्षदा अर्पण करा आणि हा दिवा तिथे तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे। कारण बघा, केळीच्या झाडाचा प्रत्येक भाग हा हिंदू धर्मात पूजेसाठी अवश्य वापरत असतो आणि केळी जी आहे तर ही अतिशय पवित्र आणि शुद्ध मानली जाते। या केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करत असतात आणि गुरुवारी तिथे हा दिवा लावल्याने त्यांच्या कृपेने सर्व मनोकामना पूर्ण होतात, इतकं महत्त्व या वृक्षाला दिले जाते आणि म्हणून एक दिवा तिथे आपल्याला आज संध्याकाळी अवश्य लावायचा आहे। ही डाळ जी असणार आहे तर ती दुसऱ्या दिवशी त्याच वृक्षाच्या मुळापाशी तुम्हाला ठेवून द्यायची आहे। तिथे असणारे पक्षी, कीटक, मुंग्या येऊन ती डाळ खाऊन जातात। दिवा हा तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता। आता तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड नसेल तर मग हा दिवा कुठे लावायचा, तर हा दिवा तुम्ही तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। सेम चणा डाळीवरतीच, म्हणजे प्लेटमध्ये चणा डाळ ठेवून त्यावरती हा दिवा प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे। आणि जर केळीचं झाड असेल तर हा दिवा तिथेच लावण्याचा प्रयत्न करा, पण नसेल तर मग तुम्ही ईशान्य कोपऱ्यामध्ये लावा। कारण ईशान्य ही दिशासुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यासोबत अनेक देवतांची दिशा मानली जाते आणि त्या दिशेला जर आपण या दिवशी दिवा लावला तर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते। घरातील गरिबी आणि दरिद्री ही देखील दूर होत असते। त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबावरती सतत संकट, अडचणी, अडथळे येत असेल तर तुम्हाला आजच्या दिवशी एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे आणि त्या पांढऱ्या रंगाच्या धाग्याला तुम्हाला हळद लावायची आहे आणि हा हळदीचा धागा तुम्हाला तुळशीला बांधायचा आहे। तुळशीची जी पण जाड फांदी असेल तर तिथे तुम्ही 3 वेढे देऊन तुम्हाला हा पिवळा धागा जो आहे तर तो आज अवश्य बांधायचा आहे। दिवसभरामध्ये कधीही तुम्ही बांधला तरीही चालेल आणि हा धागा बांधल्यानंतर ना घरात सुख, शांती, समृद्धी नांदावी, संकट, अडचणी, अडथळे दूर व्हावे यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे। तसेच या दिवशी तुळशीला हळदीयुक्त जल अवश्य अर्पण करा, यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतात। तर असा हा एक दिवा आपल्याला आज संध्याकाळी अवश्य लावायचा आहे। हा उपाय जर तुम्ही केला तर पतीच्या सुद्धा सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।